नमस्कार. ज्या कार्यक्रमाची तुम्ही आतुरतेने वाट बघता त्या हॅलो डॉक्टरमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. प्रेक्षक हो, काही दिवसांपूर्वी बागेत एक आजी माळ्याला म्हणत होत्या की अरे ते जाफ्याचं झाड तोडू नको. त्यावर तो माळी म्हणाला की आजी 5 वर्ष झाली त्याला बहरच आला नाही. त्यावर त्या आजी म्हणाल्या की अरे काळजी करू नको, यावर्षी नक्की येईल, फक्त प्रेमाने त्याची निगा राख. खरंच फूल न येणाऱ्या झाडाची जी अवहेलना होते त्याहून किंबहुना त्याहून अधिक मूल न होणाऱ्या जोडप्यांच्या बाबतीत घडत असतं, तेही तुमच्या माझ्यासारख्या पुढारलेल्या समाजात. प्रेक्षक हो, पुढारलेला समाज म्हणजे कपडे आणि खाण्यापिण्यामध्येच असतो, तो विचारात का येत नाही यावर जरा विचार करायला पाहिजे. प्रगती आणि पुढारलेला समाज म्हणत अजूनपर्यंत आपण कितीतरी जुन्या गोष्टींमध्ये अजूनही जखडून आहोत. आणि त्यातीलच एक गोष्ट म्हणजे वंध्यत्व. यावर समाजाचा दृष्टिकोन काय असला पाहिजे? बऱ्याच वेळेला चूक किंवा बरोबर यापेक्षा योग्य काय असणं गरजेचं आहे यावरच जनजागृती करण्याची गरज असते. आणि म्हणूनच आपण आजचा विषय निवडला आहे, वंध्यत्वावर सामाजिक बहिष्कार का? हा प्रश्न आम्ही विचारतोही आहेत आणि त्याची उत्तरही आम्हीच देणार आहेत. त्यामुळे लक्षपूर्वक हा कार्यक्रम तुम्ही ऐकावा. आणि या सगळ्यांवर माहिती देण्यासाठी आज आपण आमंत्रित केले आहे डॉक्टर संदीप माने यांना. नमस्कार डॉक्टर. हॅलो डॉक्टरमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. नमस्कार. डॉक्टर संदीप माने यांचा परिचय असा आहे, इंग्लंडमधील प्रख्यात रॉयल महाविद्यालयातून स्त्रीरोग व वंध्यत्व निवारण या विषयात डॉक्टर संदीप माने यांनी डॉक्टरेट पदवी मिळवली आहे. लंडनमध्ये 12 वर्ष राहून स्थिर स्थावर झाल्यावर सुद्धा भारतातील लोकांसाठी त्यांच्या सेवेसाठी डॉक्टर पुन्हा मायदेशात परतले. बेस्ट प्रोफेशनल ऑफ द इयर या लंडनमधील नामवंत पुरस्कारासाठी त्यांची निवड झाली होती. ठाण्यातील पहिलं सरोगेट बाळ जन्माला आणण्याचा मान द ओरिजिन इंटरनॅशनल सेंटरच्या डॉक्टर संदीप माने यांना मिळाला आहे. 30 वर्ष वंध्यत्वाशी झगडल्यानंतर वयाच्या 55व्या वर्षी गर्भधारणा होऊन अपत्यप्राप्तीचे सुख मिळवून दिले, तेही डॉक्टरांच्या उपचारामुळेच. भारतातील पहिलं लॅप्रोस्कोपिक सर्व्हायकल स्टिच ऑपरेशन तेही डॉक्टर माने यांच्याच प्रयत्नांनी यशस्वी झाले. डॉक्टर माने यांच्या कार्याची दखल BBC वर्ल्ड न्यूजनेही घेतली आहे. आईबाबांना जन्म देणारा प्रसूती तज्ज्ञ आणि फर्टिलिटीचे बादशाह अशी त्यांची ख्याती आहे. सर्व सोयींनी सुसज्ज अशा द ओरिजिन इंटरनॅशनल सेंटर्सचे ते डायरेक्टर आहेत. त्याच्यामुळे एवढी मायदेश ते परदेश एवढी माहिती डॉक्टरांकडे आहे आणि त्यांच्या ज्ञानाचा आपण उपयोग करून घेणार आहे. खरंच समाजामध्ये जनजागृती झाली पाहिजे आणि याच विषयावर आज आपण चर्चा करून घेतो आहे. आजचा जो विषय आहे त्या विषयाविषयी तुमच्या मनातही प्रश्न असतील तेही आमच्यापर्यंत पोहोचू द्यात. त्यासाठी आमचा फोन नंबर आहे 022 हा मुंबईचा कोड क्रमांक आहे आणि लँडलाईन नंबर 24908050 24988050. कार्यक्रमात फोन करून तुम्ही जरूर सहभागी व्हा. पण त्याआधी तुम्हाला एक नम्र विनंती अशी की फोन करताना कृपया आपल्या टीव्हीचा आवाज बंद करा, जेणेकरून आपला प्रश्न हा आमच्यापर्यंत व्यवस्थित ऐकू जाईल. याशिवाय प्रश्न विचारताना तो थोडक्यात विचारा, जेणेकरून आपण जास्तीत जास्त प्रश्न आपल्या कार्यक्रमात सहभागी करून घेऊ शकतो. याशिवाय आजच्या आपल्या कार्यक्रमाचे डॉक्टर संदीप माने यांचा पत्ता, फोन नंबर आणि वेबसाईट आपण आपल्या कार्यक्रमाच्या दुसऱ्या आणि चौथ्या ब्रेकनंतर दाखवणार आहोत. तर त्यावेळी कृपया तुम्ही तो लिहून घ्यावा अथवा मोबाईल कॅमेऱ्याने फोटो काढून घ्यावा. चला तर मग अतिशय महत्त्वपूर्ण अशा विषय आज आपण घेतलेला आहे, प्रश्नार्थक आहे आणि उत्तरही मिळणार आहे. डॉक्टर पुन्हा एकदा तुमचे स्वागत. सर, मुळातच आजचा आपण विषय घेतला आहे, प्रश्न दिलेला आहे की बहिष्कार का. पण या सगळ्यांच्या आधी आपण पुन्हा आपल्या प्रेक्षकांसाठी सांगूया की वंध्यत्व म्हणजे काय आणि त्यावर उपचार काय काय असतात. आपल्या आजच्या विषयालाच हा प्रश्न जुळून आहे आणि मी ह्या प्रश्नाचं रेग्युलर उत्तर देणार नाही आहे. वंध्यत्व म्हणजे नेमकं काय हे पुस्तकी उत्तर मला आज द्यायचं नाहीये. मला हे म्हणायचं की वंध्यत्व हा प्रकारच काही असा अस्तित्वात नाही आणि त्याला घेऊन तुम्ही चकित व्हाल की ह्याचा काय अर्थ. कारण बेसिकली कुठल्याही जोडप्याला प्रेग्नन्सी होऊ शकते. आता ती फक्त किती वेळात आशा ठेवावी, किती वेळात ती सहजासहजी होईल हे आपण असं योग्य समजावं. तर त्याला असं समजलं जातं साधारण 2 वर्ष. आता 2 वर्षात प्रेग्नन्सी झाली नाही म्हणून वंध्यत्व लगेच त्याला डिफाईन करावं आणि त्यांना एक लेबल लावून टाकावं, इथे आपल्या समाजामध्ये प्रॉब्लेम सुरू होतात. कारण त्या कपलची लाईफ तिथून बिघडायला लागते. म्हणून वंध्यत्व म्हणजे काय, मी एवढंच म्हणेन तो दृष्टिकोन आहे. प्रत्येक जोडप्याला प्रेग्नन्सी होऊ शकते. आता तुम्ही ऐकलं असेल 10 वर्षांनी होते, कोणाला 15 वर्षांनी होतंय, काही वेळेला मदत घ्यावी लागते. त्यामुळे वंध्यत्व म्हणजे ज्यांना कोणाला डॉक्टरांची मदत लागते त्यांना वंध्यत्व आहे असं आपण म्हणूया.
नक्कीच. सर, या उपचारांबाबत काय सांगाल? कारण मुळातच तुमचं जे फर्टिलिटी सेंटर आहे ते खूप प्रख्यात आहे की वेगवेगळे उपचार आणि आपण म्हणू शकूया खात्रीशीर उपचार. तर हे उपचारांविषयी काय सांगाल? कसं आहे ना, आता प्रत्येक जोडप्याला लग्नानंतरच्या सुरुवातीच्या काळामध्ये प्रेग्नन्सी करायचं जेव्हा ठरतं तेव्हा अशी आशा असते की एक आपल्या ठरल्या महिन्या 2, 4, 6 महिन्यात प्रेग्नन्सी होऊन जावी. असं जर नाही घडतंय तर त्यांची हळूहळू कुठेतरी मनात काळजी यायला लागलेली आहे, कारण ते थोडंसं स्ट्रेस तणाव वाढतोय आणि घरातल्यांचं पण काही वेळेला असं त्याच्यामध्ये विचारणं चालू होतं आणि मग ते टेन्शन वाढायला लागतं. वर्ष, 1.5, 2 साधारण 2 वर्षांचा वेळ गेल्यानंतर मात्र त्यांना खरंच भीती वाटायला लागली आहे की हे काय चाललंय. म्हणून मग जेव्हा ते डॉक्टरांकडे येतात, उपाय म्हणताय जे तुम्ही, उपचार काय जे घ्यायला, तेव्हा पहिलं हे म्हणूया की आय एम शुअर त्या बिल्डिंगमध्ये येताना जे कुठे जातात तिथे मोठं टेन्शन असेल की बाप रे, आता हे काय सांगणार आहे आणि आपल्या ह्या प्रश्नाला काय प्रॉब्लेम असणार, काय पुढे होणार, आमचं किती आता उपचार घ्यावे लागतील, ही पहिली भीती. आणि आय थिंक पहिलं पाऊल तिथं असेल त्या कपलला, जोडप्याला रिअश्युअर करणं, त्यांना सांत्वन करणं की घाबरू नका, होपफुली तुम्हाला काही उपचारच लागणार नाहीयेत, होपफुली थोडंसं काही टेस्ट करूया, चेक करूया आणि मग त्यानंतर पुढे जाऊया. मग त्या टेस्टमध्ये कधी एखादं कारण सापडतं मात्र मग ती दुसऱ्या व्हिजिटला पेशंट येताना त्यांना ती खूप भीती वाटत असते, आता काय सापडलं असेल ह्यांना आणि त्याला घेऊन काय सांगणार आहेत, मोठी भीती असते. मग ते कारण आम्ही शोधतो आधी आणि मग त्याला उपाय सांगतो. म्हणजे की काही वेळेला फक्त साध्या गोळ्या असतात, सोनोग्राफ्या असतात, छोटे छोटे अगदी साधे सल्ले असतात की वेळा कधी असाव्या, रिलेशन्समध्ये टायमिंग काय असावं, IUI ट्रीटमेंट आहे ही एक साधी मिडल लेवलची, आणि ॲडव्हान्स्ड टेस्ट ट्यूब बेबीची काही लोकांवर वेळ येते. कुठल्याही स्तराला कोणीही घाबरू नये, कारण उपचार आहेत ते आणि ती वेळ आली आहे आणि त्याचे कारण समजून, उपचार समजून आपण त्याच्यात उतरायचं असतं. अगदी बरोबर. म्हणजे थोडक्यात डॉक्टरांनी असं सांगितलं की सकारात्मक दृष्टिकोन ठेवला पाहिजे. डॉक्टरांचे उपचार आहेत त्याच्यामधून तुमची जी मानसिकता तीही बदलली पाहिजे, तुमची सुद्धा आणि समाजाची सुद्धा, कारण समाजाचाच आपण एक भाग असतो. आपल्याला एक फोन आलेला आहे, फोन घेऊया. स्मिताजी बोलतायत आपल्याशी पुण्यातून. फोन कट झालेला आहे, पण बघूया तुमचे विचार आमच्यापर्यंत जरूर पोहोचू दे. आमच्या फोनवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुमचे विचार आमच्या कार्यक्रमात सहभागी करून घेऊ शकतात. डॉक्टर, आपण तुम्ही इतक्याच सांगितलं छानपैकी, नक्की जोडपी क्लिनिकमध्ये येतात तेव्हा त्यांच्या मनात काय विचार असतात, पण यासोबतच त्यांच्या वैयक्तिक आणि वैवाहिक आयुष्यात असा काही फरक पडतो का? हो, म्हणजे तुम्ही इमॅजिन करा की ज्यांना जर 1.5-2 वर्ष झालं आहे, काळजी आहे, टेन्शन आहे, पहिलं काय म्हणणार, एकमेकांशी बसून बोलणार की आता ह्याला घेऊन काय करावं, आपण कुठे मदत घ्यायची. मग अशा वेळेला ते स्वतःच्याच मनाने, आता हल्ली इंटरनेट आहे, काही वेगवेगळे पुस्तकं घेतात लोक आणि त्यातनं ज्ञान घ्यायला बघतात, मित्रमैत्रिणींशी बोलणं, परिवारामध्ये काही वेळेला चर्चा होते आणि मग ही काही जी माहिती मिळते आहे ह्याला घेऊन ते पुढे कसं जायचं ह्याची एक रणनीती बनवत असतात. बघा, आता ह्याला घेऊन त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये कसं ना, एक स्ट्रेस आलाय, टेन्शन आलाय, भीती आली आहे, जे नॉर्मल रुटीन होतं त्याच्यामध्ये हे सगळे फिलिंग्स नॉर्मली बसत नाहीत. बघा, म्हटल्यानंतर त्यांचं जीवन थोडं बदलायला लागतं. आता परिवारातनं सुद्धा अजून काही गोष्टी त्यात होत असतात. म्हटल्यानंतर ह्या दोघांच्या नॉर्मल रुटीनमध्ये डिस्टर्ब होतं, काही वेळेला रिलेशन्सवर परिणाम होतात, त्यांच्या एकमेकांबद्दलच्या वागणुकीमध्ये फरक पडू शकतो. मग अशा वेळेला त्यांनी बसून ह्या गोष्टी नीट डिस्कस करून योग्य मदत घेणं हे जास्त योग्य राहतं. बघा, रादर देन त्यांच्या स्वतःमध्ये काहीतरी सोडवायला जाण्याचा प्रयत्न चुकतो. नक्कीच सर. आणि ही एकमेकांमधली जी चिडचिड असते, कधी कधी रागही व्यक्त होतं, याच्यापेक्षा जर योग्य काउन्सिलिंग केलं डॉक्टरांकडे जाऊन तर आपल्याला मार्ग मिळतील. डॉक्टर, आपण इतक्यात विचार केला की त्यांच्या वैवाहिक जीवनावर कसा परिणाम होतो. कुठेतरी पैसा कमवण्यासाठी, अर्थार्जन करण्यासाठी त्यांना बाहेर जावं लागतं आणि नक्कीच या वैयक्तिक प्रश्नाचा त्यांच्या करिअरवर परिणाम होत असेल तर त्याबाबत काय सांगाल? हो, मी आता असं बघा तुम्ही की हे जे कपल आहे जनरली 25, 28, 30, जास्तीत जास्त 32, 35 हल्ली उशिरा लग्न होतात म्हणून, तर ह्या वयामध्ये आहेत. आता अशा वयामध्ये प्रत्येक जण आपल्या शिक्षणाला घेऊन पुढची वाटचाल करत असतो, एक करिअर बनवायला बघत असतो आणि अशा एक जमाने जायला बघत असतात की पटकन सगळं पुढं प्रगती करावी. मात्र जेव्हा ह्या अडथळे येतात, व्यंधत्व येत आहे आणि मनं थोडीशी डिस्टर्ब व्हायला लागली आहेत, तेव्हा मग जर ट्रीटमेंट, डॉक्टर, सोनोग्राफ्या, ब्लड टेस्ट, IUI हे प्रकार असे जर वारंवार व्हायला लागले आहेत तर मग सुट्ट्या घेणं,
कामावर काही वेळेला लेट जाणं किंवा तिथं दुर्लक्ष होणं, टेन्शनमुळे आपल्या कामामध्ये नीट छान काम न करता येणं, Skillful काम न डिप्रेशन होणं, मनस्थिती बिघडणं, ह्या सगळ्याचे परिणाम त्यांच्या प्रगतीवर व्हायला लागतात. आता इतकंच काय, काही वेळेला मग कपल बसून म्हणतात मला वाटतं हे तुझ्या ट्रॅव्हलिंगमुळे होत असेल, मग मला वाटतं ह्या तू जॉब सोडून मला वाटतं घरीच बसावं, वेगवेगळी सर कारण सांगितली करिअर जातात. बिघडायला लागतं तिथं. मी म्हणेन तसं कधी करू नये, जॉब सोडून कधी घरी बसू नये. नक्कीच सर. आपल्याला एक फोन आलेला आहे मगाचाच. स्मिताजी बोलतायत आपल्याशी पुणे इथून. नमस्कार स्मिताजी. हॅलो, बोला. नमस्कार मॅडम, मी स्मिता एडके बोलतीये नमस्कार, पुण्यावरून. बोला. मला डॉक्टरांना एक प्रश्न विचारायचा होता. ऍक्च्युली माझ्या लग्नाला 3 वर्ष झालेत आणि लग्नाच्या अगोदर माझं एक ऑपरेशन झालं होतं. त्याच्यामध्ये एक फॅलोपियन ट्यूब माझी काढून टाकली होती. ओव्हरीला सिस्ट होती माझ्या. आणि त्याच्यानंतर आम्हाला मला प्रेग्नन्सी राहिलेलीच नाहीये आणि आम्ही बेसिक सगळ्या तपासण्या करून घेतल्या. त्याच्यामध्ये माझी ट्यूब जी आहे ते पेटंट आहे म्हणून सांगितलं. आणि डॉक्टरांनी नंतर दुसरी ट्यूब जी आहे त्याला काही इन्फेक्शन आहे का म्हणून TB गोल्डची टेस्ट करायला सांगितली होती मला. तर मग आता मी काय करायला पाहिजे? ऍक्च्युली माझे हसबंड सुद्धा स्वतः डॉक्टर आहेत, पण ते ट्रीटमेंट आणि टेस्ट साठी नाही म्हणतात. ते म्हणतात की ते चांगलं नसतं म्हणून. बरं, आता मला असं लक्षात आलं की एक ट्यूब काढावी लागली आहे पूर्वी आणि एक ट्यूब आहे, ती ट्यूब ओपन आहे, व्यवस्थित आहे म्हणताय. टीबी सारख्या टीबीची टेस्ट का केली गेली तर टीबीमुळे ट्यूबवर आजार होतात आणि ट्यूब्स बंद होऊ शकतात म्हणून. बरं, टीबी पण नाही आहे. आता छोटे उपचार काय मला असं वाटलं तुमच्या बोलण्यातनं झाले आहेत, पण हसबंडचे तुमचे विचार जरा वेगळे आहेत की टेस्ट नको, ट्रीटमेंट नको. हा एक थोडा भाग आहे. बऱ्याच लोकांना ट्रीटमेंट घ्यायला खूप हेजिटेशन असतं. अजूनही ते मेंटल ब्लॉक आहे की मदत घेणं म्हणजे कुठेतरी निगेटिव्ह गोष्ट आली आणि त्याला घेऊन काहीतरी प्रॉब्लेम होतील. तर अशा वेळेला काउन्सिलिंग होणं, एका व्यवस्थित तज्ज्ञाशी बसून काय जे प्रकार आहे त्याची माहिती गोळा करणं, हे मनाची तयारी हा सगळ्यात पहिला भाग येतो बघा. नाहीतर काय होतं ना, ह्याच्यात ते ट्रीटमेंटला तयार नाही, ते उपचारांना तयार नाही, तुम्हाला हवं आहे, तुमच्या दोघांमध्ये मग ते असं एक फ्रिक्शन सारखं व्हायला लागतंय आणि तिथं तो रिलेशनचा भाग थोडा बिघडायला लागतोय. प्लीज अशा वेळेला एक चांगला डॉक्टर शोधा ज्यांच्याशी बसून एक अर्धा तास गप्पा मारता येतील, सगळ्या गोष्टी छानपणे समजून. कारण शेवटी तुम्हाला दोघांनाही एकच हवंय, हॅपी व्हायचंय. आता दोघांनाही हॅपी व्हायचंय म्हटल्यानंतर ते काय प्रश्न आहे तो समजल्याशिवाय कसं पुढे हॅपी होणार तुम्ही? आय थिंक जॉईंट एफर्ट असणं हे खूप महत्वाचं आहे आणि त्या एफर्ट्सला डॉक्टरांची साथ मिळाली तर खूपच चांगलं होईल. स्मिताजी, तुम्ही नक्कीच डॉक्टरांकडे जाऊन उपचार घेऊ शकतात आणि तुमचा प्रश्न आहे तो सॉल्व्ह करू शकतात. डॉक्टर, पण तुम्ही इतक्यात यांना सांगितलं असं की उपचार मानसिकता जी आहे, डॉक्टर असो नाही तर कोणी असो, वंध्यत्वाचे उपचार घेताना बऱ्याच वेळा हाच अडथळा येतो की तो व्यक्ती पहिल्यांदा तयार नसतो, नंतर परत दुसऱ्या तिसऱ्यांदा तयार झाला तरी समाजाचा आणि परिवाराचं एक दडपण असतं. तर इथे कुठेतरी हा प्रॉब्लेम दिसून येतो का? हो ना, आता आपण आत्ताच ऐकलं बघा स्मिताजींकडून की आता पहिला तर त्यांचा दोघांचाच प्रश्न सुरू होतो की त्याला घेऊन आमची मनं काय म्हणतात, मला हे पटतं की नाही, मी उपचार करायचे की नाही, टेस्ट करायच्या की नाही. समजा लकीली दोघांची मनं जुळली आणि म्हणाले हो आपल्याला पुढे जायचं तर एवढं करूया. मग येतो परिवाराचा प्रश्न. मग आता ह्या परिवाराला सांगायच्या का ह्या गोष्टी, सांगितल्यावर त्यांची काय रिॲक्शन असेल, मग त्यांना ते आवडेल का नाही आवडेल. तिथून परत ते परिवार मॅनेजमेंट, पहिलं तो स्वतःचं मॅनेजमेंट आणि मग परिवार मॅनेजमेंट, त्यानंतर मित्र मैत्रिणी, समाज, जॉब्स, करिअर्स, फ्रेंड्स, हे सगळं मग त्यांना एकमेकांना बोलून ती स्ट्रॅटेजी ठरवावी लागते की पुढे जाताना आता ह्या सगळ्यांना कसं हँडल करायचं. कारण काय होतं ना, सगळ्यांना ह्यांचं चांगलं हवं असतं, वेल विशर्सच असतात, फ्रेंड्स अँड फॅमिली रिलेटिव्स आहेत म्हटल्यानंतर ते काय करणार, अरे तुमचा हा प्रश्न आहे का, मग तुम्ही हे का नाही करत, ते का नाही करत, मग तुम्ही असं इकडे का नाही जात तिकडे. मग तिथं त्यांचं मन, दे आर कन्फ्युज्ड. त्यांना कळत नाही की आता करायचं काय. आणि 10 ठिकाणून 10 सल्ले आले की मग मात्र ह्यांच्या कन्फ्युजनचा प्रॉब्लेम होतोय. आणि मला वाटतं वंध्यत्वाच्या निवारणामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट असावी तर कन्फ्युजन नको, क्लिअर एक मार्गी ट्रीटमेंट होणं खूप महत्वाचं असतं. प्रश्न पटकन सुटतो आणि साध्या मार्गाने सुटू शकतो. नक्कीच. डॉक्टर, तुम्ही इतकं छान मार्गदर्शन करतात आणि आपण मागेही खास भाग घेतलेले होते की या जोडप्यांसाठी जी सकारात्मकता, दृष्टिकोन कसा असला पाहिजे, त्यांचं काउन्सिलिंग डॉक्टरांतर्फे कसं केलं जातं. आतापर्यंत आपण वंध्यत्व असलेल्या जोडप्यांची मानसिकता बघितली, कसे त्या कुठल्या प्रॉब्लेमला फेस करतात हे आपल्या प्रेक्षकांनाही कळालं असेल. आता खरी जबाबदारी येते ती आपल्या समाजाची. समाज मुळात वंध्यत्व म्हटल्यानंतर सरळ सांगायचं झालं तर पूजेला येऊ नका
किंवा बऱ्याच गोष्टी त्या लेडीज स्वतःहून टाळतात. खूप विचित्र गोष्ट आहे, पण अजूनही आपल्या समाजात घडते. तर असा बहिष्कार का टाकला जातो? काय अनुभव आहेत तुमचे? हा सगळ्यात मोठा प्रश्न आपल्या समोर आहे बघा, आणि हे सगळ्यांच्या समजेसाठी आज हा कार्यक्रम घेतलाय. हा आपण एक रेग्युलर कार्यक्रम नाही करत आहोत की IVF काय, टेस्ट ट्यूब काय, हे काय, ते नाही बोलत आहोत आपण आज. आपल्या ज्या जोडप्यांना ज्याची ट्रीटमेंट लागते आहे वंध्यत्वाची, त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनी, परिवाराने, मित्रमैत्रिणीने त्यांना पाठिंबा देणं. पण ते पाठिंबा देताना हे सगळे रूढी विचार पूर्वीचे जे आहेत ते सगळे मध्ये येतात. कारण आपल्या समाजामध्ये, आपल्या परंपरेमध्ये स्त्री धर्म म्हणजे स्त्रीने वंश वाढवावा आणि त्यातल्या त्यात मुलं असावी, हे आमचं जे डीप थिंकिंग आहे, इकडे मला वाटतं आपल्या इतिहासातला भाग येतो. आणि ते इतक्या अनेक वर्षांचा जो काही मनावर परिणाम झालाय तो पटकन बाजूला जाणार नाही. हा दुर्दैवी भाग. सायन्स पुढे गेलंय, टेक्नॉलॉजी पुढे गेलंय, त्याला घेऊन आपण वंध्यत्वाचे केवढे मार्ग आणले आहेत, केवढे छान लोकांचे प्रश्न सुटतात सुद्धा. पण मात्र घरात न म्हणा किंवा आजूबाजूने त्यांना हे जे नेगेटिव्ह म्हणताय तुम्ही, जसं की पूजेला येऊ नये किंवा एखाद्या मोठ्या फंक्शनला गेलात की तिथं त्यांच्यावर टोमणे काही मारले जातात. आता काही लोक सवय असते, काही लोक मुद्दामून करतात, काही लोकांना लक्षातही येत नाही की हे केल्याने आपण त्यांना खूप त्रास देतो आहोत. आणि असं केल्यानंतर मग हे जोडपं असे फंक्शन्स अवॉइड करतात, लग्नाला जात नाहीत, बारशाला जात नाहीत. मग हे सगळं ते फार विचित्र व्हायला लागतं त्या दोघांसाठी. नक्कीच. डॉक्टर आपल्याला इतके छान समजावतात, याच्या मागे कारण पण असं आहे की हा जरी विषय जोडप्याचा नसला, एखाद्या जोडप्याचा असला, तरी हा एक समाज जागृती करण्याचा विषय आहे. आणि ही जनजागृती तुमच्या माझ्यापासूनच सुरू होणार आहे. यावर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. पण आता वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. नक्कीच आपला कार्यक्रम असा सुरू राहणार आहे, पण तुमच्या माझ्यासाठी एक अशी महत्त्वपूर्ण टिप्स अशी की आपल्या शरीरात चरबी साठलेली असते, ती रक्तवाहिन्यांमध्ये सुद्धा असते किंवा पोटाच्या भोवती सुद्धा साचलेली असते. तर अशा वेळी ही चरबी कमी करण्यासाठी काय कराल, तर कडू जिरे किंवा काळे जिरे असं म्हणतात, याची 1 ते 2 ग्रॅम जी पूड असते, भाजून केलेली पूड, ती गरम पाण्यासोबत जर रोज रात्री घेतल्यास तर शरीरातली ही अतिरिक्त चरबी कमी होते. ती रक्तवाहिन्यांमध्ये साठली असेल तरी सुद्धा कमी होण्यास मदत मिळते. अशाच महत्त्वपूर्ण टिप्स आपण जाणून घेतोय. पण आजचा जो आपला विषय आहे तो मानसिकतेविषयी आहे, समाजातली जनजागृती घडवण्याविषयीचा आहे. आपल्याला एक सर फोन आलेला आहे, फोन घेऊया. सुरेखाजी आपल्याशी बोलतायत पुणे इथून. नमस्कार. हो सर, का? हॅलो. हा बोला. बोला सुरेखाताई. हा, मी सुरेखा बामणे बोलते. माझं एक पहिलंच मूल होऊन गेलेलं आहे. 4-5 वर्ष झालं त्याला. 2 वर्ष झालं तपासणी चालू आहे. पण मला कसं ते जसं बाळ गेलं ना, माझं एक नस चोकअप म्हणून सांगेल आणि पिरियडच महिन्याला येत नाही मला. मग म्हणून त्याच्यासाठी मी सरांचा आता इथं बघितले म्हणून विचारते मी. बरं, नक्की सर, काय प्रश्न विचारायचे? नाही सुरेखाताई, तुम्ही म्हणताय की पहिलं मूल झालं, 4-5 वर्ष झाली आणि एक नस चोकअप असं म्हणताय, म्हणजे एक ट्यूब बंद आहे असं तुमच्या तपासांमध्ये दिसलं असणार आहे. बरं, आता असं असताना पुढची प्रेग्नन्सी तर होऊ शकते आहे, मध्ये मात्र 4-5 वर्ष गेली आहेत, त्या वेळामध्ये काही गोष्टी बदलतात, कधी वजन वाढतं, काही इन्फेक्शन होऊन गेलेली असते. म्हटल्यानंतर जी एक ट्यूब आता जी आहे ती जर कार्यरत नीट नसेल आणि सोपी ट्रीटमेंट करून समजा ते तुम्हाला पुढे जाता येत नसेल, यश मिळत नसेल, तर लॅप्रोस्कोपी हा एक मार्ग असतोय. त्याला घेऊन आपण काही वेळेला 4 गोष्टी इम्प्रूव्ह करून IVF टेस्ट ट्यूब बेबी अवॉइड करायचा प्रयत्न करतो. पण जर तसं सोप्या मार्गाने प्रश्न सुटत नसेल तर मग टेस्ट ट्यूब बेबीची सुद्धा कधी वेळ येते, कारण साईड बाय साईड तुमचं वजनही वय सुद्धा वाढायला लागलेलं असतंय. मग आता वय जसं वाढेल तसं पुढे जाऊन मग टेस्ट ट्यूब बेबी सुद्धा काही वेळेला नीट होत नाही. म्हणून हे प्रॉपर गायडन्स घेऊन छोटी ट्रीटमेंट करायचा प्रयत्न करावा. नक्कीच सुरेखाताईंना सर योग्य मार्गदर्शन मिळालंच असेल, पण तेही आपला पूर्ण कार्यक्रम बघतील तर त्यांच्या मनातले जे प्रश्न असतील ते काही राहणार नाहीत. सर, तुम्ही इतक्यात जे सांगत होता की असे सण समारंभ असतात तर त्यावेळेला स्त्रिया जाणं टाळतात किंवा समाजातल्या स्त्रिया काय करतात तर टोचून बोलतात आणि याच्यामुळे एक परिणाम होतो की कुठेतरी समाजाचा एका भागावर अन्याय होत असतो, हे मात्र नक्की. आणि आपण त्यांना काहीच मदत करू शकत नाही. आता इथे मदत आपल्या कार्यक्रमाद्वारे होणारच आहे. सर, पुन्हा एकदा मला विचारायचं आहे की वंध्यत्वावर इतकी उदासीनता का? बाकी आजारांसारखाच हा एक आजार आहे. अगदी बरोबर, बाकी आजारांसारखं हे जे तुम्ही म्हणताय अगदी तसंच आहे ते. आणि खरं आजारही नाही, हे यंग लोक आहेत, हेल्दी लोक आहेत, ॲब्सोल्युटली दुसऱ्या वेगळ्या लोकांसारखे नॉर्मल आहेत.
पण ही एक जी गोष्ट जी सगळ्यांना सहजासहजी होते ती जर यांना होत नसेल तर त्याला घेऊन मग त्यांच्या विरुद्ध एक मनस्थिती उभी राहते. आता ही गोष्ट जी सहजासहजी व्हायला हवी ती नाही झाली म्हणून काय त्यात मोठं आहे? थोडी 4 गोळ्या खाल्ल्या, सोनोग्राफ्या केल्या, थोडी ट्रीटमेंट घेतली आणि जर प्रश्न सुटला मग ते परत नॉर्मल झाले. म्हणजे जोपर्यंत ते स्वतःला सिद्ध करत नाहीत, लिटरली सिद्ध करायला लागते कोणाला की आता मी तुमच्यासारखाच आहे, मला पण तुमच्यासारखाच सगळे हात पाय आहेत आणि मला पण बेबी होऊ शकतंय, मग मी तुमच्यातला आहे नाहीतर मी तुमच्यातला नाही, हे जे असं फिलिंग येतं ना इथे चुकतं. आणि मग त्यावेळेला आपण खूप त्रास देतोय आपल्या लोकांना आणि मग नंतर पुढे जाऊन ह्यांच्या मनात एक असं निर्धार उभा राहतो की आता मला स्वतःला सिद्धच करायचं आहे. आता मला एवढा त्रास झालाय की मी आता समाजाला सिद्धच करून दाखवणार आहे की मी पण नॉर्मलच आहे. पण हे किती अनफॉर्च्युनेट आहे की ह्या गोष्टी अशा होतात. म्हणजे उद्देश सर वेगळ्याच ठिकाणी जातोय. म्हणजे जरी आपण म्हटलं की सकारात्मकता त्यात जोश असला तरी सकारात्मकता दृष्टिकोन येण्यामागे कारण हे वेगळं आहे आणि हे आपल्यामुळे घडतंय, समाजामुळे घडतं आहे आणि तोच आपला आज विषय आहे. काही आवश्यकता नाही. नक्कीच नक्कीच सर. सर आपण जेव्हा म्हणतो की आता सुरेखाताईंनी सुद्धा प्रश्न विचारला की मासिक पाळी वेळेवर येत नाही, हा जरी त्यांचा एक प्रश्न वेगळा असला तरी सर मासिक पाळीच्या बाबतीतले पण काही प्रॉब्लेम्स येत असतील आणि त्याबाबत काय सांगाल सर? हो ना, आपण आता समाजाच्या विचारांचा जो भाग बोलतो आहोत आणि आज आपला विषय तोच आहे की आपण समाजामध्ये 4 सायंटिफिक म्हणा आपल्या झालेल्या प्रगतीच्या गोष्टी शेअर करूया, नॉलेज देऊया. कारण जर आपल्याला ते ज्ञान नसेल ना तर काय होतं ना, मग आपण त्या स्वतःच्या विचारांमध्येच राहतो आणि आपल्याला असं वाटतं आपण अगदी जे करतोय तेच बरोबर आहे. आता ज्ञान देण्याचं काम आज आपलं चाललंय, थोडंफार एज्युकेशन आमच्या सायंटिफिक दृष्टिकोनातनं की पाळी येणं म्हणजे ही एक नॉर्मल क्रिया आहे. त्याला घेऊन जे काही विचार आपल्या समाजामध्ये आहेत हे असे नाही आहेत. पाळी म्हणजे फिजिओलॉजिकली बॉडीच्या क्रियेप्रमाणे हॉर्मोन्सच्या इन्फ्लुएन्समध्ये गर्भपिशवीला लाइनिंग बनत असते. ही लाइनिंग फार उपयोगाची असते कारण त्याला प्रेग्नन्सी होण्याचं काम त्या लाइनिंगचं असतं. अस्तर म्हणूया त्याला, गर्भपिशवीची अस्तराची लाइनिंग. तिथे जर प्रेग्नन्सी राहिली तर पाळी येत नाही कारण त्या लाइनिंगने आपलं ते काम करून दिलेलं आहे. जर प्रेग्नन्सी नाही राहिली तर ही पाळी पडून जाते. म्हणजे ही खूप इंटरेस्टिंग, खूपच छान नैसर्गिक गोष्ट आहे जे अगदी त्या बॉडीच्या क्रिएशनमध्ये आलंय. म्हणजे आपल्यालाच आश्चर्य वाटतं की ह्या गोष्टी कशा काय अशा घडल्या असतील की दर महिन्याला अगदी घड्याळाच्या काट्याप्रमाणे हे सगळं असं होतंय. पण त्याला घेऊन आमची मनं काय विचार करतायत की ही चुकीची गोष्ट आहे, ही चांगली गोष्ट नाही. हे असताना त्या स्त्रीने त्या भागात तिथे येऊ नये, देवाच्या समोर जाऊ नये. आता घरात काही 4 गोष्टींचे नियम असतील ते पाळावे लागतात, असं वगैरे जे सगळं व्हायला लागतं. आता ह्याच्या मागे इतिहासामध्ये बऱ्याच काही गोष्टी असतील की पाळीला घेऊन असे विचार का आले आहेत वगैरे. पण मला वाटतं हल्लीच्या काळामध्ये स्त्रियांच्याही लक्षात आलंय पण आपल्या समाजामध्ये एवढ्या डीप विचारांमुळे त्यांना त्याच्या विरुद्ध काहीही बोलता येत नाहीये. आणि दुसरं, व्यंधत्वाशी झुंजणाऱ्या कपलला काय होतंय की पाळी आली की सगळ्यांना कळतंय घरातल्यांना म्हटल्यानंतर जरी ट्रीटमेंट चालू आहे तरी त्यांना ते लपवता येत नाही आहे आणि सगळ्यांना कळतंय की पाळी आली याचा अर्थ यांची प्रेग्नन्सी नाही झाली. मग ह्या पाळीला घेऊन खूप प्रॉब्लेम्स होतात ज्यावेळेला आपले विचार असे असतात. नक्कीच योग्य विचार असणं गरजेचं आहे आणि तेच आपण आपले डॉक्टर आपल्याला समजून सांगतायत. आपल्याला एक फोन आलेला आहे सर, फोन घेऊया. अर्चना पाटील बोलतायत आपल्याशी सोलापूर इथून. नमस्कार अर्चनाजी. हॅलो. हॅलो, बोला. माझा प्रश्न सरांचे आहे. ते माझ्या बहिणीचं लग्न होऊन 35 वर्ष होऊन गेले. बरं. तिला अजून मूलबाळ नाही आणि बरेच ठिकाणी चेकअप केलं तरी पण काही प्रॉब्लेम नाही. तिच्या मिस्टरांमध्ये थोडा प्रॉब्लेम आहे. ते शुक्राणू जवळ गेले की मरण पावतात ना, त्याच्यामुळे ते काही मूल होऊ शकत नाही. टेस्ट पण टेस्ट केली, बरेच दवाखाने केले, काही इलाज नाही. पण ते अजून काही मूल पण नाही. त्याच्यामुळे ते आता निराश झाले दोघं. हो नाही, समजू शकतो अर्चनाजी. 35 वर्ष जर ते झुंज करतायत तर निराश होणं तर साहजिकच आहे. खूप त्रास झाला असणार. त्यांचे साधे उपाय IVF पण तुम्ही आता मेन्शन केलं झाले आहेत. आता अशा वेळेला काहीतरी जी अडचण असते ती पहिलं तर नीट शोधणं आहे. तुम्ही म्हणता शुक्रजंतूंचा जर प्रश्न असेल तर आता बघा ना, 35 वर्ष म्हणजे तुमच्या बहिणीचं वय तर आता खूप वाढलं असणार. ह्या शुक्रजंतूंच्या प्रॉब्लेम बरोबर त्यांच्या स्त्री बीजांचाही प्रश्न आता उभा राहिला असणार आहे. म्हटल्यानंतर असं समजून घ्या, बघा प्रेग्नन्सी होण्यासाठी त्यांना 3 पार्ट्स हवे: स्त्री बीज, शुक्रजंतू आणि गर्भपिशवी.
आता स्त्री शुक्रजंतूंचा प्रश्न होता, वयाप्रमाणे समजा स्त्री बीजांचा प्रश्न आला आहे, तर अशा वेळेला कसं नाही, ह्या जोडप्याचं मन पण हळूहळू बदलायला लागलंय, त्यांना लक्षात येतो त्यांचा प्रॉब्लेम, मग ते काही वेळेला बाहेरनं घ्यायला सुद्धा तयार होतात. तर ही गोष्ट नवीन बोलताना कोणाला आवडणार नाही, पण ज्यांना 10, 15, 20 वर्ष होतात त्यांची मनं तयार होतात आणि अशा वेळेला काही वेळेला हे प्रश्न आपण बायपास करतो. ह्या सगळ्याच गोष्टींना काही डायरेक्ट गोळ्या, औषधं, इंजेक्शनांचे उपाय नसतात, पण आपल्याला ते बायपास करणं म्हणजे काही वेळेला बाहेरनं घेऊन ही प्रेग्नन्सी घडवता येते. गर्भपिशवी जर त्यांची चांगली असेल तर आज सुद्धा त्यांच्या वयाच्या ह्या स्टेजला सुद्धा त्यांची प्रेग्नन्सी होऊ शकते. आणि म्हणून माझं सुरुवातीचं वाक्य होतं की व्यंध्यत्व हा प्रकार असा काहीच नाही आहे, प्रत्येकाला प्रेग्नन्सी होऊ शकते. काही वेळेला मात्र ट्रीटमेंट बदलावी लागेल आणि काही वेळेला वेळ लागेल. नक्कीच सर, खरी गोष्ट आहे की नक्की याही वयात होऊ शकतं, फक्त मार्ग वेगळे आहेत, प्रत्येकाचे मार्ग वेगळे आहेत आणि आपल्याला डॉक्टरांकडे जाऊन विचारणा करायची की माझा मार्ग कुठला आहे. नक्कीच सर, वंध्यत्वाविषयी आपण चर्चा करतोय आणि इथे आपल्याला एक दिसतं की स्त्रीला सर्वप्रथम दोषी मानलं जातं. हा एक समाजाचा वाईट विचार म्हणा समजा, पण तो अजूनही पुसला गेलेला नाही. काय सांगाल सर? आता कसं होतंय ना बघा, मगाचपासून आपण जे बोलतो आहोत की विचार, घरातल्यांचे विचार, आता पाळीला घेऊन विषय येत आहेत, त्यामुळे ती स्त्री फोकसमध्ये आहे. त्या हजबंड वाईफ, त्या जोडप्याचा जरी तो कंबाईंड प्रश्न असला, 1/3 प्रश्न स्त्रीमध्ये असतोय, 1/3 हजबंडमध्ये असतोय आणि उरलेला 1/3 कंबाईंड असतंय. मात्र जे काही फोकस, अटेन्शन आहे ते सगळं त्या स्त्रीच्या दिशेने आहे, कारण दर महिन्याच्या अखेरीस ती स्त्री आपल्याच्या पाळीला घेऊन सगळ्यांच्या लक्षात येतं की हिची प्रेग्नन्सी नाही झाली. आता त्यावेळेला काय, आणि ती परत काही बऱ्याच वेळा केसेसमध्ये घरातच असतात म्हटल्यानंतर त्या स्त्रियांशी डिस्कस होतंय, बोलणं होतंय आणि हजबंड त्याच्यातनं बाहेर असतात म्हटल्यावर त्यांच्याकडे ते विषय जात नाहीत. आणि स्त्रियांकडे दोष का दिला जातोय? कारण असा समज होतो की हिच्यामध्येच काहीतरी प्रॉब्लेम असेल. आपल्या समाजामध्ये पुरुषांना आजही खूप जास्तच महत्व आहे आणि म्हटल्यानंतर पुरुष म्हटल्यावर तो प्रॉब्लेम तिथे नसायलाच हवा असं गृहीतच धरायला सुरुवात होत असेल. आणि मग हळूहळू ते पुढे येतं की नाही, आहे प्रश्न, पुरुषांमध्ये पण हल्ली खूप प्रश्न वाढलेत, ह्या आमच्या नवीन जीवनशैलीचे प्रश्न आहेत, त्यामुळे स्त्रीचा दोष नसताना सुद्धा त्यांना त्रास होतो. नक्कीच सर, स्त्रियांकडे असं दृष्टिकोनाने बघितलं नाही पाहिजे, किंवा आपण म्हणू की पुढारलेले असतील तर दोघांनी कपलने जाऊन आधी विचारणा केली पाहिजे, टेस्ट केल्या पाहिजे. पण जेव्हा पुरुषांकडे असं बोट दाखवलं जातं तेव्हा त्यांचा दृष्टिकोन कसा असतो, किंवा समाज त्यांच्याकडे कसं बघतं? कसं आहे ना, सर्वप्रथम तर पुरुषांचा प्रश्न जर असेल तर तो ऍक्च्युली उघडीच तेवढा येतच नाही, कारण ती स्त्री पण अशी मोठ्या मनाची असते, ती सुद्धा जनरली ते सांगायला नाही बघणार. आणि ऍक्च्युली ह्या गोष्टी काही कोणी सगळ्यांनी उघडे बोलायलाच हव्या असंही नाही आहे. त्यामुळे पुरुषांचे प्रश्न ओपनली डिस्कस केले जात नाहीत, पण मनातल्या मनात त्या पुरुषाला थोडं फिलिंग यायला लागलेलं असतंय की अरे बापरे, आपला हा प्रश्न आहे, आपल्यामुळे प्रेग्नन्सी होत नाही आहे. त्यामुळे स्वतःचा सेल्फ एस्टीम म्हणा, स्वतःचा अभिमान काय जो असतोय तो थोडासा कुठेतरी ठेच लागते. इथं काउन्सेलिंग लागतं, इथे मदत घ्यावी लागते, व्यवस्थित मनाची तयारी करावी लागते. आणि अशा वेळेला त्या पुरुषाला असं काहीही वाटायची गरज नाहीये. तो पण एक वेगळ्या सगळ्या नॉर्मल लोकांचा अगदी शून्य काउंट असेल तरी त्याला काहीही कमीपणा वाटायला नको आहे, कारण त्यातून सुद्धा प्रेग्नन्सी घडवायचे मार्ग असतात. आणि असं करून प्रेग्नन्सी एकदा घडली की ही इज लाईक दुसऱ्या सगळ्यांसारखेच आहेत ते, मग असे हे विचार आपण तिथंच थांबवले पाहिजेत. नक्कीच. समाज हा आपल्या देशाचा एक आरसा असतो आणि त्या समाजाचे विचार हीच खरी प्रगती घडवून आणत असतो. हीच प्रगती नुसती आपले पैसे कमवण्याविषयी किंवा प्रगती करण्याविषयी नसावी, तर तुमचे माझे आरोग्य, समाजाचे आरोग्य कसे नीट राहावे यासाठी सुद्धा असते. आणि यावरच डॉक्टर आज मार्गदर्शन करतात. फार महत्त्वाच्या विषयावर आपण चर्चा करतोय. यासाठीच तुम्हाला आज सांगते की डॉक्टरांकडे जाऊन तुम्ही तुमचे प्रश्नवर उत्तरं घेऊ शकतात. ही जी वनस्पती आपण पाहतोय ही तुलसी नावाची वनस्पती आहे. याला मराठीमध्ये तुळस असं म्हणतात. हिचे 2 प्रकार आपण पाहतो, एक म्हणजे काळी तुळस आणि दुसरी म्हणजे पांढरी तुळस. ही आत्ता जी दिसते ही काळी तुळस आहे आणि हीच औषधासाठी खूप उपयोगी आहे. तुळशीच्या बाबतीत असं वर्णन आहे गुरुचरित्रासारख्या धर्मग्रंथांच्यामध्ये की जो नित्यसेवी तुळशीसी त्याला कली बाधत नाही. आत्ताचं जे कसंही वागणं लोकांचं होतं ते मन त्यांचं जर चांगलं करायचं असेल तर तुळस खावी असं म्हटलं जातं. तुळस ही बेडरूममध्ये लावायची गोष्ट नाही आहे किंवा दिवाणखान्यात ठेवण्याची गोष्ट नाही आहे. ती घराच्या बाहेरच हवी, अंगणामध्ये हवी किंवा येतानाच्या दरवाजामध्ये हवी. असं जर असेल तर त्या सगळ्या दुष्ट शक्ती ज्या आहेत ती खेचून घेते, अशी एक भावना धर्मग्रंथामध्ये व्यक्त केलेली आहे.
त्याच्यातला शास्त्राचा भाग असा आहे की ह्या वनस्पतीतून ऑक्सिजन भरपूर मोठ्या प्रमाणात बाहेर पडत असतो. घरची स्त्री ज्या वेळेला चुलीपाशी काम करून दमायची, धूळ ह्यांनी ती जेव्हा हैराण व्हायची, अशा वेळेला बाहेर येऊन त्या वनस्पतीच्या सान्निध्यात ती राहायची आणि तिचं आरोग्य हे मेंटेन केलं जायचं. या वनस्पतीच्या पानांचा रस पोटामध्ये जर घेतला गेला तर कृमी पडतात, कफ कमी येतो आणि थंडीतून होणारा कोणताही आजार यांनी बाधत नाही. या वनस्पतीची जी साल आहे किंवा मूळ जे आहे ते त्वचा रोगासाठी उपयोगी पडतं. जांघेमध्ये किंवा काखेमध्ये खाज सुटणं, तिथं काळेपणा येणं, गजकर्ण उत्पन्न होणं हे गर्दीच्या ठिकाणी मुंबईसारख्या शहरामध्ये खूप बघायला मिळतं. तर अशा वेळी ही वनस्पती तिचा रस किंवा तिच्या पानाच्या मुळांच्या ठिकाणी असलेली माती ही वापरायला हवी. तुळशीचं बी जे आहे ते अत्यंत थंड आहे आणि पोटामध्ये ते जर दुधाबरोबर घेतलं गेलं तर शरीरातल्या उष्णतेचा नाश होतो आणि डोळ्याखालची काळी वर्तुळं, डोळ्याची आग होणं, सारखी वारंवार अंगाला खास सुटणं आणि घाम येणं, घामाला दुर्गंधी येणं, मुखाला दुर्गंधी येणं ह्या गोष्टी यांनी कमी होतात. मुख दुर्गंधी किंवा तोंडाला घाण वास येणं हे 35 वर्षानंतर सगळ्यांनाच हार्मोनल इम्बॅलन्समुळे घडतं असं आधुनिक शास्त्र मानतं. परंतु पोटामध्ये ह्या वनस्पतीचा रस जर घेतला गेला तर उत्तम पद्धतीने कृमी कमी होतात, कोठा साफ होतो, यकृताचं काम चांगलं होतं आणि मुख दुर्गंधी ही कमी होते. त्यामुळे रोज मुख शुद्धीसाठी तुळस सेवन करावी. थोडक्यात काय, ही वनस्पती तिखट रसाची आहे, उष्ण वीर्याची आहे, पण याचं बी हे थंड आहे आणि ह्या वनस्पतीचा वापर कफाच्या आणि वाताच्या आजारासाठी उत्तम पद्धतीने करता येतो. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा स्वागत. प्रेक्षक, ब्रेकला मगाशी जाण्याआधी किंवा मागच्या भागात मी तुम्हाला जेव्हा कडू जिऱ्याविषयी सांगितलं त्याचा असा एक उपयोग आहे की पोटाच्या तक्रारी असतील, स्किन डिसीजेस असतील किंवा दुसऱ्या इतरही शरीराच्या संपूर्ण तक्रारी दूर करण्याची ताकद या कडू जिरे किंवा काळे जिरेमध्ये असते. फक्त एवढं आहे की ते 3 ग्रॅमपेक्षा कमी घेतलं जावं. याशिवाय लहान मुलं आणि गरोदर स्त्रियांनी ते घेणं टाळावं कारण ते उष्ण असतं. डॉक्टर, आपण टिप्समधून लोकांना वेगवेगळी माहिती देत असतो, त्याच्यामुळे फायदा होतो. आज आपण जनजागृतीचा डोस देतोय सर, आणि नक्कीच मला अपेक्षा आहे की प्रोग्रामच्या शेवटपर्यंत आमच्या सगळ्या समस्या सुटलेल्या असतील. सर, पुन्हा एकदा असं विचारते की जेव्हा हे वंध्यत्व असलेले जोडपी असतात त्यांच्यावर खास समाजावर एक असा येणारा पगडा, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम येतो का? हा, जोडपीचा आपण बोललोच, त्यांच्यावर परिणाम, जोडप्यांच्या परिवारावरही परिणाम होत असतो, हेही बोलूया. आता मला थोडीशी काळजी वाटली, तुम्ही म्हणालात की आपण डोस देतोय लोकांना. मी काही डोस देत नाही आहे, मी फक्त ज्ञान सर चांगला डोस म्हणूया आपण, पोलिओ सारखा. पॉझिटिव्हली घ्यावं हे सगळ्यांनी, कारण आपल्याला ज्ञान मिळेल तसं आपले विचार बदलतील आणि आपल्याला त्याचा फायदा होईल. परिवाराला जो आपण म्हणतोय त्रास काय होतो, तर समजा एखाद्या घरामध्ये छोटा मुलगा, भाऊ आहे, त्यांची छोटी सून आहे आणि मग त्यांचं प्रेग्नन्सी होण्याचा वेळ येतोय आणि मोठ्यांवर त्याचं प्रेशर येत आहे, तर मग त्याच्यात परत एकमेकांची मनं अशी प्रेशर खाली होतात की आता ह्यांची प्रेग्नन्सी झाली किंवा झाली, मूल पण झालंय, मग ते मोठ्यांवर टेन्शन येत आहे, मग अजून त्यांच्यावर दडपण वाढतंय. हे परिवारातल्या आतल्या गोष्टी सुद्धा मग नको तितक्या रूपात जातात आणि त्रास होतो लोकांना. बाहेरची लोक परत आता गप्पा होतात, गॉसिप्स होतात, बाहेर 10-12 बायकांमध्ये जाणं येणं असतंय, घरातल्यांच्या मोठ्यांचं जाणं येणं असतं, मग तिथं परत ते तुमच्या मोठ्यांचं काय झालं, लहानाचं काय झालं, हे सगळं किती अनफॉर्च्युनेट आहे. काहीही आवश्यकता नाही आहे खरंच. म्हणजे मी आता इंग्लंडमध्ये बरेच वर्ष होतो, तिथे असं नसतं, तिथं कोणी कोणाच्या पर्सनल ह्याच्यामध्ये नाही जात आणि ते एक व्यवस्थित पद्धत असते की तुमची लाईफ तिथे, आमची लाईफ इथे. इकडे आपल्याकडे पण तसं छानपणा असतो, लोक एकमेकांची खूप काळजी करतात, पण ते काळजी जरा एका प्रमाणाबाहेर जाते आणि मग तिथे लोकांना त्याचा खूप त्रास होत असतो, जे आपल्याला नको आहे खरं. नक्कीच. आणि त्यानंतर म्हणजे आनंद कोणालाही शेअर करायला आवडेल सर, पण दुःखामध्ये म्हणजे साथ देणारे असले पाहिजे, किंवा आपण म्हणूया की ते मार्गक्रमण करत असताना साथ चांगल्यांची जर मिळाली तर आनंदच होतो. सर, आपण वंध्यत्व म्हणतो आहे आणि तिथे आपल्याला एक दिसतं की अनुवंशिकता, म्हणजे जर असं कधीही असं दिसतं की जर एक मुलगी असेल तर त्याही मुलीला म्हणजे असं विचारणा होते की भाऊ नाही का तिला, म्हणजे इथपर्यंत सुद्धा लोकांची विचारणा होते. याबाबत काय सांगा? अनुवंशिकता आहेच थोडी म्हणा, अगदीच काही सगळ्यांमध्येच होतं असं नाही, कारण शेवटी वंध्यत्वाची अनेक कारणं असतात. काही वेळेला नुसतंच वजन वाढलंय म्हणून आहे, काही वेळेला इन्फेक्शन झालेलं आहे, कोणामध्ये एखादं ऑपरेशन करावं लागलं त्या कारणासाठी गोष्ट घडलेली आहे. पण ज्या अनुवंशिक गोष्टी असतात त्या कुठल्या, तर काही वेळेला ना स्त्री बीजांची कमजोरी कोणामध्ये लवकर वयामध्ये, आता ही गोष्ट तर प्रत्येकामध्ये व्हायची आहे, 30 ओलांडल्यानंतर 35-40ला तर होणारच आहे, पण जर काही वेळेला 20-25च्याच वयाला स्त्री बीजांची कमजोरी यायला लागली तर असं थोडं दिसतं, कधी नेहमी नाही
काही वेळेला दिसतं की बहिणींमध्ये म्हणा किंवा आईची पण पाळी लवकर थांबलेली आहे का, स्त्रीबीज त्यांच्या केसमध्ये लवकर गेली होती का, मग तसं ते काही वेळेला परिवारात दिसतं. आता पुरुषांच्या केसमध्ये सुद्धा काही वेळेला अशा गोष्टी होऊ शकतात, पण हे एवढं कॉमन नाही. म्हणजे घराण्यात चाललंय असं विषय नसतो जनरली तो. हे जनरली आपल्या नवीन जीवनशैलीला धावपळीमुळे धडपडीमुळे सगळं ते झालेल्या गोष्टी बऱ्याचशा प्रमाणात ते असतंय. नक्कीच नक्कीच सर, आपल्याला खूप छान समजवतात. आपल्याला एक फोन आलेला आहे. गोपालजी बोलतायत आपल्याशी पुणे इथून. नमस्कार. हॅलो 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 बोला. मॅडम, मी पुण्यावरून गोपाल चौरे बोलतोय. बोला. आता फॅमिलीचं लग्न होऊन 13 वर्ष झालं आणि IVFचं टेस्ट म्हणजे केलं होतं, ते प्रेग्नन्सी राहिली होती बोला. आणि त्याच्यामध्ये ते 6 महिन्याचं बाळ होतं. मग 6 महिन्यानंतर ते ब्लड सर्क्युलेशन बंद पडलं आणि मूड वारलं ते आतमध्ये. आणि इन्स्पेक्शनचं प्रॉब्लेम काय आहे का त्याच्यामध्ये, ते कशावर काय झालं ते माहिती पडलं नाही. आणि हे परत नेक्स्टला होऊ शकते का याच्याबद्दल जरा माहिती पाहिजे होती. आणि हे जर प्रेग्नन्सी राहायच्या अगोदर असं होऊ नये म्हणून परत काय याच्यावरती ट्रीटमेंट करता येते का, अगोदर ट्रीटमेंट करावं लागतं काय, राहिल्यानंतर करावं लागते? गोपालराव, 13 वर्ष म्हणालात झालेली आहेत आणि 13 वर्षांनंतर असं माझ्या समजात आलं जे की प्रेग्नन्सी घडली आणि त्याच्या 6व्या महिन्यामध्ये मात्र हे असं सगळं अनफॉर्च्युनेटली घडलं, जिथे त्रास झाला सगळा आणि प्रेग्नन्सी गेली आणि पुढं मग आता भीती वाढली की आता हे परत होईल का. कसं आहे ना गोपाळ, 2 प्रश्न आहेत आपले. एक, प्रेग्नन्सी परत होणार का, आय एम सॉरी आता अगदी बेसिक प्रश्न विचारतोय. आणि दुसरं, झालेली प्रेग्नन्सी नीट होणार का. हे 2 प्रश्न आहेत बघा. मग ह्या 2 प्रश्नांची उत्तर आपल्याला फार डीपली जाऊन शोधावी लागतील. म्हणजे की तुमच्या टेस्ट, वाईफच्या टेस्ट, वय ऑफकोर्स काय जी आहेत त्याला घेऊन टेस्ट करून त्याचा अंदाज बांधावा लागतो आहे. आणि असं तर नक्कीच दिसतंय की तुम्हाला नॅचरली सिम्पली सहजासहजी ही प्रेग्नन्सी अशी आशा ठेवणं आता चुकेल असं तरी म्हणायला हरकत नाही. म्हटल्यानंतर मदत घेणं आहे. मग एका चांगल्या सेंटरमध्ये जाऊन डॉक्टरांची मदत घेऊन तुम्ही ट्रीटमेंट हाती घेणं आहे. मिसेसचं वय जर जास्त असेल तर अशा वेळेला स्त्री बीज बदलणं, आय एम सॉरी आता हे ऐकायला नाही आवडणार, पण काही वेळेला ती वेळ येते की जर अशा कारणामुळे आपला हा प्रॉब्लेम घडला असेल आणि केवढा मोठा आघात झाला असेल तुमच्यावरती की 6 महिन्याची प्रेग्नन्सी जेव्हा जाते, त्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला आपलं हवं करत जर असलं रिस्क येणार असेल तर काही वेळेला लोक मग मनाने तयार होतात, नको ते रिस्क नको, परत तसं नको व्हायला, मग अजून काय असेल तर ते करू आपण, असं करून पण लोक तयार होतात. मला वाटतं तुम्हाला चांगलं मार्गदर्शन आता घेणं गरजेचं आहे, नाहीतर खूप वेळ निघून जाईल आणि मनस्थिती बिघडत जाते. मिसेसला ह्याचा खूप त्रास होत असतो एवढ्या वर्षांनी. नक्कीच सर, वेळीच उपचार घेणं खूप गरजेचं आहे त्यांनी. सर, इथे पुढे असं आहे की स्त्री बीज डोनर किंवा वीर्य डोनर जेव्हा घेतली जातात, कपल तयार असतात पण तरीही परिवाराकडून कधीतरी विचारणा होते, याबाबत काय म्हणाल? म्हणजे त्यांची एक प्रश्नार्थक सर नजर असते की कशाला पाहिजे हे सगळं. कसं आहे ना, कपल तयार होता म्हणताय तुम्ही, ऑफकोर्स होतात तयार, कारण त्यांना त्या अनुभवातनं जावं लागलंय. त्यांना तेवढ्या वर्षांच्या ट्रीटमेंटच्या नंतर लक्षात आलंय की आपला हा प्रॉब्लेम आहे, आपल्याला हे मार्ग आहेत. मग असे काही जे मार्ग आहेत ते आपण सुरुवातीला कधी विचार केलेले नव्हते. मग आज जर ती वेळ आली आहे तर आपण करून आपला प्रश्न सोडवावा का, पुढचं आपलं प्रवास थोडा सोपा करावा का, हे त्यांच्या मनाच्या तयारीचा भाग झालेला आहे. मात्र हे त्यांच्या परिवाराला नाही माहिती, ह्या सगळ्याच गोष्टी काही त्यांच्या फ्रेंड सर्कलमध्ये नाही माहिती. म्हटल्यानंतर त्या लोकांचे विचार थोडे वेगळे असतात. त्यांना असं वाटू शकतं, अरे हे काय करतायत, मला वाटतं ह्यांना नीट कोणी हेल्प नाही आहे. तुम्ही ते डॉक्टरांची मला वाटतं नीट बघा, ते बरोबर सांगते. आजचंच उदाहरण सांगतो मी. कोणामध्ये एम्ब्रिओ ट्रान्सफर केलं आज, त्या स्त्रीची आम्ही पूर्वी केलेली प्रेग्नन्सी गेली होती, 4 आठवड्यांची, महिन्याभराची प्रेग्नन्सी गेली. आत्ता ज्यावेळेला आज एम्ब्रिओ ट्रान्सफर मी करत होतो तेव्हा त्या म्हणतात, आमच्या डॉक्टरांनी सांगितलं, आमच्या रत्नागिरीमध्ये डॉक्टर, की तुम्ही आम्हाला आराम करायला सांगायला हवा होता गेल्या वेळेला. मग आता माझ्यामुळे हा प्रश्न उभा राहिला की यांना आता हे मार्गदर्शन मिळतंय. मग 15 दिवस मी म्हटलं आराम करायला सांगायला मला काय करावं लागतंय. जर माझ्या मते तुम्हाला त्याचा फायदा असता तर मी नक्कीच करायला सांगितलं असतं, पण मी नाही सांगतोय. म्हणजे मला त्याचा अनुभव आहे, रिसर्च आहे, सायंटिफिक एव्हिडन्स आहे की आराम करून प्रेग्नन्सी होते टेस्ट बेबी नंतर, असं नाही आहे. पण लोक सांगायला असे काही ज्यावेळेला गोष्टी सांगतात, मग आमची त्यांच्या मनाचं परिवर्तन होताना दिसलं. त्यांच्या मनात तो फिक्स्ड भाग दिसला मला की आराम करायला हवा होता म्हणून आमची प्रेग्नन्सी गेली असेल. मग असे कित्येक लोकांचे कित्येक गोष्टी त्यांच्या मनावर परिणाम करत असतील, त्याची काळजी वाटते मला. नक्कीच.
बरोबर आहे सर. हे विचार जे आहेत चुकीचे ते नक्कीच लवकर काढून टाकले पाहिजे आणि आपणच तोच आपला उद्देश आहे. सर, आज पुन्हा एकदा आपल्या सगळ्या प्रेक्षकांसाठी IVF म्हणजे काय आणि त्याचा व्हिडिओ जर असेल तर तोही आम्हाला पुन्हा दाखवा. हो ना. आता आतापर्यंत आपण सामाजिक प्रश्न म्हणतो आहोत, पण आय एम शुअर तिकडे काही पेशंटही आहेत ज्यांना थोडी ही माहिती पण कामी येईल. त्यामुळे IVF टेस्ट ट्यूब बेबी बद्दल 2 शब्द बोलूया फक्त, की ही ट्रीटमेंट म्हणजे ॲडव्हान्स ट्रीटमेंट, ही होपफुली कोणावरही करायची वेळ येऊ नये. हे असं मी का म्हणतो आहे, कारण त्रास होतो. ती ट्रीटमेंट करायची जेव्हा वेळ येते याचा अर्थ तुमचे 4 ते 5 वर्ष झाले आहेत लग्नाचे, तुम्हाला खूप त्रास झालेला आहे. सोनोग्राफिया, ब्लड टेस्ट, IUI, लॅप्रोस्कोपी, बऱ्याच गोष्टी घडल्या. म्हणून मला वाटतं ही वेळ कोणावर येऊ नये. पण घाबरायचं नाही. आली आहे जर वेळ तर आपल्याकडे 3च मार्ग आहेत. 1, बंद करावं आणि थांबावं आणि कंटाळून काही नाही करावं. 2, सामोरं जावं आणि आहे जी ट्रीटमेंट करावी. आणि 3, दत्तकच घेऊया ना, त्यापेक्षा नकोच हे मार्ग कसले आपल्याला. असे 3 मार्ग आहेत. आता तिन्ही कठीणच मार्ग आहेत म्हटल्यानंतर आपण जो मधला मार्ग आहे तो जर निवडला तर तो आहे IVF. मी एक व्हिडिओ दाखवतो, तुम्ही सर, म्हणताय एक तसं. व्हिडिओ आपण बघूया, पण होय. तत्पूर्वी एक फोन आलाय, बघूया काय म्हणतात. अंजली ताई बोलतात पुणे इथून. नमस्कार. हॅलो. हॅलो, बोला. मी अंजली गालफाडे बोलते पुण्यावरून. हं. माझा प्रश्न सरांसाठी आहे की 7 वर्ष झाली आहेत लग्नाला, हं. प्रेग्नन्सी बोला. नाहीये अजून, बरं. आणि लेप्रोस्कोपी झाली आहे, 5 वेळा IUI पण झालंय. बरं. बरं. आणि मग डॉक्टर म्हणतात रिपोर्ट नॉर्मल आहेत. अडचण कशातच नाहीये. थायरॉइड पण आहे मला. बरं. बरं. पिरियड पण महिन्याला येतात, बरोबर तारखेच्या आधी येत आहेत. होय. अंजली, हिस्ट्री खूप छान सांगितली तुम्ही. अगदी परफेक्ट सांगितलं जे सगळं सांगायला पाहिजे. मला वाटतं पुण्यामध्ये आज बरेच लोक आवडीने प्रोग्राम बघत आहेत. हो ना. अंजलीताई, बरेच वर्ष झाली आहेत, लॅप्रोस्कोपी झाली आहे, IUIs बरेच झाले आहेत. आता काही कारण नाही हे जरी ऐकायला बरं वाटलं तरी सुद्धा प्लीज समजून घ्या, ही पण एक प्रॉब्लेमॅटिक गोष्ट आहे की अनएक्सप्लेन्ड इन्फर्टिलिटी. स्त्रीबीज नॉर्मल, शुक्राणू नॉर्मल आणि लॅप्रोस्कोपीमध्ये सगळं नॉर्मल म्हणजे सुद्धा 20% लोकांमध्ये हा काही वेळेला असा प्रश्न असतो जो टेस्टमध्ये दिसत नाही आहे. मग अशा वेळेला नुसतंच एकाच ठिकाणी अडकून, नुसतंच IUIs परत करून किंवा लॅप्रोस्कोप्या वारंवार करून असं न करता पुढचं पाऊल घेऊन टेस्ट ट्यूब बेबीची वेळ जर आली तर त्याला घाबरू नये. कारण ती ट्रीटमेंट जर वेळेत घेतली तर हा प्रश्न सुटला तर आपला त्रास तरी लिमिटेड होईल. त्यामुळे मला वाटतं पुढे जायला हवं, इथं तुम्ही अडकून पडायला नको. नक्कीच. डॉक्टर, तुम्ही मला IVFचा व्हिडिओ दाखवणार होता, तर ते दाखवा. तो व्हिडिओ म्हणजे कसा असतो? अंजलीताईंना ह्याचा उपयोग होईल, कारण त्यांना कदाचित हे पुढचं पाऊल जर घ्यायचं असेल तर आता हे बघूया आपण. बघा, ही आपण एक छोटीशी व्हिडिओ बघूया इथं की IVF म्हणजे काय. सॉरी डॉक्टर, आपल्याला IVFचा व्हिडिओ याच्यासाठी दाखवतात की बऱ्याच लोकांना प्रश्न असतात की ही ट्रीटमेंट नक्की कशी असते. तो व्हिडिओद्वारे आपल्याला कळेल की ही ट्रीटमेंट अगदी छोटी असते, साधी असते आणि त्याच्यामुळे मनात नको ते प्रश्न हे नक्कीच तुमच्या बाजूला होतील आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळेल. ओके. हे बघा असं आहे. आता इथं ह्या व्हिडिओमध्ये दिसतंय तुम्हाला की सोनोग्राफी करण्यात येते आहे आणि इथं ओव्हरी आहे आणि तिथं गर्भपिशवी आहे. आता ह्या ओव्हरीमध्ये स्त्रीबीज आहेत. हे काळे काळे जे गोळे दिसत आहेत तिथं निडल टाकून प्रत्येक त्या फॉलिकलमधनं स्त्रीबीज काढून घेतोय. आता ह्या फाईन ट्यूबमधनं हे स्त्रीबीज बघा बाहेर आलं, बॉडीच्या बाहेर घेण्यात येतं आहे. आता तिथं शुक्राणू ऍड करतोय. हे स्त्रीबीज आहे गोल, त्यामध्ये ह्या फाईन कॅथेटरमधनं शुक्राणू ऍड केला गेलाय आता आणि हे आता फलन व्हायचं आहे आणि ही फर्टिलायझेशनची क्रिया पुढच्या 24 तासात होऊन हा गर्भ तयार झालाय बघा. आता हे गर्भ 3, 4, 5 काय जे असतील त्यातला 1-2 चांगले निवडून मग ते आपण गर्भपिशवीमध्ये नेऊन सोडणार आहोत, कारण तिथे त्याला वाढायचं आहे. लॅबोरेटरीमध्ये 2-3 दिवस असतंय, पुढचं काम लॅबोरेटरीच्या बाहेर बॉडीमध्ये व्हायला लागतंय. ह्याला आपण IVF म्हणतो, म्हणजे बॉडीच्या बाहेर, बॉडीची जी क्रिया आहे ती बॉडीच्या बाहेर करतो आहोत. आता ह्याला बरीच कारण आहेत. रेग्युलर ट्रीटमेंट जर कधी फेल झाली आहे, ट्यूब्स जर कधी बंद आहे, वय वाढायला लागले, वेळ कमी आहे, तर आपण IVF सारखा मार्ग घेतो आणि त्यानंतर आपलं काम व्हायला. प्लीज समजून घ्या, IVF म्हणजे गॅरंटी नाही. तिथे एवढा महिन्याभराचा त्रास, इंजेक्शन, ब्लड टेस्ट करून सुद्धा फेल होऊ शकते याची भीती. नक्कीच. वंध्यत्वाकडे बघत असताना समाजाचा दृष्टिकोन कसा असावा, आपण काय मदत केली पाहिजे, या पूर्ण प्रश्नावर आपण अजून चर्चा करणार आहोत. पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, कारण या ब्रेक नंतर आपण बघणार आहोत हॅलो डॉक्टरच्या उद्याच्या आणि परवाच्या कार्यक्रमाचे विषय.
ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. उद्याचा आपला हॅलो डॉक्टरचा विषय काय आहे आणि परवाचा हॅलो डॉक्टरचा विषय काय आहे तोही पटकन बघूया. उद्याच्या आपल्या कार्यक्रमाचा विषय आहे वंध्यत्व आणि आयुर्वेद. सहभागी आहेत डॉक्टर समीर जमदग्नी. रात्री 8 वाजताचा हा कार्यक्रम बघायला विसरू नका. रविवार दिनांक 23 ऑक्टोबरचा रात्री 8 वाजताच्या कार्यक्रमाचा विषय आहे न समजणाऱ्या वंध्यत्वामधील समस्या आणि संयुक्त उपचार. सहभागी आहेत डॉक्टर अनिल पाटील. डॉक्टर, आपण वंध्यत्वाविषयी चर्चा करतो आहे आणि आपण म्हणू शकतो की जेव्हा IVF जे असतं वारंवार फेल होतं तेव्हा त्या जोडप्यांची काय मानसिकता असते? ना त्यांना अगदीच हादरायला होत असेल, कारण एवढ्या वर्षांनंतर आता एक मोठी ट्रीटमेंट हाती घेतली आहे. पण मी म्हणेन पहिली IVF ची फेलियर ही सगळ्यात जास्त त्रास देते, कारण त्यावेळेला अपेक्षा आशा खूप वाढलेल्या असतात आणि जेव्हा आणि ते नवीन असतं सगळं, इंजेक्शन, ब्लड टेस्ट, त्यामुळे ते अनुभव इतका डेंजरस असतोय तो. मात्र ते जर फेल झाले तर पुढच्या आणि त्याच्या पुढच्या प्रयत्नांची जर अनफॉर्च्युनेटली वेळ आली तर मात्र ते मनाने थोडे खंबीर असतात. पण तरी ऑफकोर्स त्यांचे तणाव चालूच असतात. घरातल्यांचं आपण मगासपासून जे म्हणतो हे सगळं प्रमाण वाढायला लागलेलं असतंय आणि त्यांच्या समोर मोठे प्रश्न आहेत. आता स्त्रीबीज बदलावी का आपण आता सरोगसी करावं का आपण आता अडॉप्शन करावं का, ह्या थराला गोष्टी जातात त्यावेळेला. नक्कीच सर, सरोगसी आपण जेव्हा म्हणतोय किंवा तुम्ही म्हणाला की परिवाराकडून एक दडपण सुद्धा येत असतं आणि त्याच्या पुढचा जो आपला उपचार असतो की सरोगसी, आणि सरोगसी घेण्याविषयीचं एक अजून वेगळं जास्त दडपण आहे, त्याविषयी काय सांगाल? आता सरोगसीला घेऊन बरीच चर्चा सुरू आहे. सरकारकडे असं चाललंय विचार त्यांचा की हे बंदच करायला हवं आहे. त्यावरती आमचे प्रयत्न चालू आहेत सरकारला समजवण्याचे की हे खरंच काही लोकांच्या खूप उपयोगाचं आहे. सगळेच काही फॅशन म्हणून विनाकारण नाही करत आहेत. 15-20 वर्ष झगडलेल्या लोकांना याचा खूप फायदा होतो आहे. त्यामुळे सरोगसीचा विषय आला की कपलला त्रास होतोय, घरातल्यांना त्रास होतोय आणि जर हा विषय जर बंद झाला तर मात्र यांना फक्त सरोगसी न करता डायरेक्टली अडॉप्शनला जावं लागेल. हे दुर्दैव असू शकेल. त्यामुळे हा विचार होपफुली सरकारने आपल्याला बदलून द्यावा. सर, सरोगसी झालं, आता आपलं पुढे असतं की समजा सरोगसी नाही करता आली किंवा कोणाची इच्छा नसेल तर मूल दत्तक घेतात आणि तिथेही समाजाला असं कुठेतरी एक परत प्रश्नचिन्ह असतो. काय सांगाल सर? पण आज आपण हाच विषय घेतोय नाही का की ही जोडपी थोडी आहेत बघा. आता 10% लोकांना जरी वंध्यत्व असेल तरी सुद्धा आता खूप जण आहेत तशी, पण तो तरी प्रमाणामध्ये मायनॉरिटी म्हटलं जाईल. आता ह्या छोट्याशा नंबर्सची जनरली काळजी तेवढी लोकांना वाटत नाही की काय असं वाटायला लागतं, कारण ते सामाजिक प्रश्न ह्यांच्यासाठी खूप त्रास होत आहेत. आणि आता अडॉप्शन पर्यंत जर वेळ आली तर हे खूप छान मनाचा भाग आहे. कोणाच्या त्या तयारीने केलं तर खूप चांगली गोष्ट आहे. त्या एका मुलाला छान फॅमिली मिळू शकते, पण तिथे सुद्धा ते कपल हॅपी असू शकेल, त्यांची ती मुलाला घेऊन फॅमिली छान असू शकेल. पण परत समाजाकडे तो प्रश्न येतो की अरे बापरे, हे कसं काय ह्यांचं, आता ह्याला कसं काय आनंदी असतील. म्हणजे जरी ते ठीक असले, कारण त्यांची मनाची तयारी आहे, परत तेच समाजाला त्या अनुभवातनं जावं नाही लागलेलं आहे. ह्या कपलला त्या सगळ्या प्रोसेसमधनं जावं लागलंय म्हटल्यानंतर तो विचारांची तफावत तिथं दिसते तुम्हाला आणि मग समाज तिथं थोडं त्याला मान्य करत नाही. मग त्या कपलला खूप त्रास होतो आणि सगळ्यात मोठं त्या मुलाला आणि त्या मुलीला काय जे असेल त्यांना ते सगळं खूप कठीण जातं. लहान मुलाला ते तसं काही जर कुठे आलं बोलण्यामध्ये, कोणाच्या वागण्यामध्ये, तर ते नाही सहन होणार. त्यामुळे हे अजून आपल्याला सगळ्यांना काळजी घेणं गरजेचं आहे. नक्कीच आजचा फार महत्वपूर्ण विषय आहे आणि या विषयावर आरोग्य सल्लाही तसाच आहे. वंध्यत्व होऊ नये किंवा तो टाळता कसा येईल यासाठीचा आरोग्य सल्ला. संतुलित आहार आणि नियमित व्यायामामुळे मासिक पाळीत नियमित पुरुषांमधील जास्त वजन किंवा लठ्ठपणास कारणीभूत संप्रेरकामुळे शुक्राणूंची संख्या कमी होऊ शकते. अतिउष्णता, दारू, धूम्रपान किंवा दीर्घकाळ एकाच जागी बसून काम करणे या गोष्टी पुरुषांमधील वंध्यत्वासाठी कारणीभूत ठरतात. वयाच्या 30 वर्षानंतर शक्यतो गर्भधारणेत विलंब करू नये, कारण वाढीव वयाच्या स्त्री बीजांच्या संख्येवर आणि गुणवत्तेवर सुद्धा परिणाम दिसून येतो. आजचा जो कार्यक्रम आहे तो तुम्हाला पुन्हा बघायचा असेल तर त्याचं पुनःप्रेक्षेपण आहे सोमवार दिनांक 17 नोव्हेंबरला सकाळी 9 वाजता. आमचा कार्यक्रम कसा वाटला हेही आम्हाला जाणून घ्यायचंय. त्यासाठी आमचा पत्ता निर्माती हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र, पांडुरंग बुतकर मार्ग, वरळी, मुंबई 400030. हॅलो डॉक्टर DDK Mumbai @gmail.com इथे तुम्ही आम्हाला मेल करू शकतात. facebook.com/ddsahyadri.in इथे फॉलो करू शकतात. याशिवाय youtube.com/user/ddsahyadri इथे तुम्ही आमचे सर्व कार्यक्रम बघू शकता. नक्कीच
सर, आपण वंध्यत्वाविषयी चर्चा करतोय आणि सरोगसी, दत्तक मूल याविषयी सुद्धा बोलून झालेलं आहे. तरी पण सरोगसीचा जेव्हा पर्याय निवडतो तेव्हा अजून वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावं लागतं. याविषयी काय सांगाल? हो ना, सध्या तरी सरोगसी चालू आहे आणि आम्ही बऱ्याच जणांना मदत करू शकतो आहे. आणि ह्यामध्ये लोकांना प्रश्न पडतो की हे जमेल का, आपल्याला पटेल का, घरातल्यांना पटेल का, समाजामध्ये ह्याला घेऊन आपल्याला काही त्रास होईल का. पण सरोगसीचा सगळ्यात जो आत्ताचा खरा फायदा जो आहे की त्यांच्याच शुक्रजंतूंना, स्त्री बीजांना घेऊन त्यांना ती प्रेग्नन्सी करता येते. हाच एक मेन फरक आहे बघा. आणि एवढ्या वर्षांच्या झुंज झाल्यानंतर त्याला घेऊन जर हे जरी करता आलं तरी त्यांना ते समाधान असतं. ज्या दिवशी बेबी होतं त्या दिवशी त्यांना ते सगळे 15 वर्ष विसरता येतात आणि 15 का 20 का 40 वर्ष जाईनात तिथेच ते विसरायला तयार असतात आणि आयुष्यात पुढे निघून जातात. त्यामुळे ते सर, आपल्याकडे वेळ कमी आहे तरी पण मला तुमच्याकडून असं थोडक्यात हवंय सर की समाजाने या गोष्टीकडे कसं बघावं. थोडक्यात सर काय सांगा? समाजाने असं समजून घ्यावं की समाजच हा परिवार हा जो आहे इनफॅक्ट हा समाजाचा घटक आहे आणि समाज हा देशाचा आणि देश ह्या मानवतेचा आहे. त्यामुळे प्रत्येकाने जर बदल केला, परिवार बदलले तर वंध्यत्वासारख्या गोष्टीवर आपले विचार बदलतील. सर, थोडक्यात आपण म्हणू की समाजाकडून तुम्ही सांगितलं, पण अजून काही सल्ला आहे जो तुम्हाला खास सांगायचा आहे वंध्यत्व असलेल्या जोडप्यांविषयी आणि परिवारांविषयी? एवढंच म्हणायचं आहे की ज्ञान घ्या, समजून घ्या, आपल्या लोकांसाठी ज्ञानाचा उपयोग करून आपले विचार बदला. हे सगळं बोलायला सोपं आहे पण जे विचार खूप डीप आहेत ते बदलायला वेळ लागणार आहे. पण आज आपल्या कार्यक्रमाचा हाच अर्थ होता की जर आपल्याला 2, 4, 10 लोकांना ह्याचा विचारांमध्ये फरक घडवता आला असेल तर हे खूप युजफुल होईल. नक्कीच. डॉक्टरांनी आज दिलेलं मार्गदर्शन हे खरंच समाजासाठी सुद्धा होतं आणि वंध्यत्व असलेल्या जोडप्यांसाठी आणि पूर्ण परिवारासाठी होती. यामध्ये एकच तुम्हाला जाता जाता सांगता येईल की मोगरा फुलला, फुले वेची येता बहरसी आला. हे खरंच गाणं ऐकताना किंवा मोगरा फुललेला बघून जितका आनंद होतो पण त्यासाठी मशागत करावी लागते, त्यासाठी प्रेमाने त्या झाडाला वाढवावं लागतं. तसंच वंध्यत्व हा जो विषय आहे त्याला प्रेमाने हाताळण्याची गरज आहे, समजून घेण्याची गरज आहे. या विषयाविषयी जी आपल्या मनातली नकारात्मकता आहे ती आपल्याला बाजूला काढायची गरज आहे आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून वंध्यत्व असलेल्या किंबहुना ह्या समस्येतून बाहेर पडण्यासाठी आपण समाज म्हणून त्यांना मदत करणं गरजेचं आहे. डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि या विषयावर खूप छान माहिती मला दिली त्याबद्दल संपूर्ण हॅलो डॉक्टर आणि दूरदर्शनच्या टीमतर्फे मी आपले आभार मानते. नमस्कार. प्रेक्षको, तुम्ही सुद्धा आमच्या कार्यक्रमात सहभागी झाला त्याबद्दल आपलेही आभार. नवीन विषय आणि नवीन कार्यक्रमात भेटूया. तोपर्यंत नमस्कार.